भिवंडी शहरात एका नराधम आरोपीनं अत्यंत क्रूर आणि माणुसकीला काळीमा फासणारं दुष्कृत्य केलंय। न्यायालयातून पसार झालेल्या या आरोपीनं पुन्हा एकदा 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या क्रूर आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। सलामत अन्सारी असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। या विकृताचा इतिहास अधिक भयावह आहे। सप्टेंबर 2023 मध्ये याच आरोपीनं शहरातील फेणेगाव येथे एका 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती। पोलिसांनी त्याला बिहार येथून अटक केली होती। मात्र ऑगस्ट 2025 मध्ये याच आरोपीनं भिवंडी न्यायालयातून पोलिसांच्या हाती तुरी देऊन पळ काढला होता। आता पसार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा तशीच विकृत घटना घडवून आणली आहे। चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे आरोपीला कडक शासन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। 30 रोजी दुपारी 3 ते 6च्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। याच्यामध्ये रेकॉर्डवरील आरोपी सलामत अली अन्सारी याने एका चाळीमध्ये राहणाऱ्या मुलीला खाऊचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर तिला रूममध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी तिथे एक अनैतिक कृत्य करून तिला गळा दाबून मारल्याचा प्रकार घडला। त्यानंतर त्या मुलीला एका गोणीमध्ये बांधून हा इसम लॉक लावून निघून गेला। पोलिसांनी तात्काळ जेव्हा माहिती मिळाली या संदर्भाने पूर्वीचे आमच्याकडे असणाऱ्या फोटोग्राफवरून आम्ही त्याचा शोध घेतला आणि पूर्वीचे ज्या ज्या ठिकाणी तो जाऊ शकतो त्या ठिकाणी शोध घेऊन या आरोपीला 5 तासात ताब्यात घेतलेला आहे। या आधी देखील त्यांनी बरोबर 2023 साली भिवंडी शहराला अशाच प्रकारचा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये तो जेलमध्ये होता। दरम्यानच्या काळात तो कोर्टातून फरार झाला होता आणि त्यानंतर साधारणतः 2 महिन्यानंतर हा दुसरा प्रकार घडलेला आहे। किती दिवसाची पोलीस कोठडी ठोकरण्यात आली सर? त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि याचा तपास सुरू आहे। या दृष्टीने सर्व ती खबरदारी घेत आहेत पोलीस। NTV न्यूज मराठी भिवंडी।